नमस्कार. ग्रंथ सूक्त सत्र 10 सूत्र सुहृदांची पुस्तकं. आपलं आजचं पुस्तक वाईच्या डॉक्टर शंतनू अभ्यंकर यांचं बायकाच पुरुष लांबोडा हे पुस्तक. एका विद्यार्थ्याचा स्त्री आरोग्य तज्ज्ञ होण्याचा आणि त्या क्षेत्रात 25 वर्ष प्रॅक्टिस करतानाचा हा प्रवास आणि त्या प्रवासांचं शब्दांकन अशा अर्थानं या पुस्तकाचं शीर्षक बायकाच पुरुष लांबोडा. त्यातले खाच कळगे आणि खाच खोचांसकट त्यातली मजा आणि सजा शब्दात पकडणारा असा हा लेखसंग्रह आणि अशाही अर्थी या पुस्तकाचं नाव बायकात पुरुष लांबोडा. सतत विद्यार्थी भाव जपणारा आणि सतत स्वतःला तपासत जाणारा हा विज्ञाननिष्ठ पण तितकाच संवेदनशील माणूस म्हणजे डॉक्टर शंतनू अभ्यंकर. एकाच वेळेला लिखाण, वाचन, नाटक, प्रवास हे त्यांचे छंद. कॉलेज जीवनापासून लोकविज्ञान संघटना आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती वगैरे संघटनात सक्रिय सहभाग. नास्तिक विचार आणि उत्क्रांती हे त्यांचे विशेष अभ्यासाचे विषय आणि या सगळ्याचं बिंब प्रतिबिंब साध पडसाद पकडणारे लेखन आणि लेखसंग्रह म्हणजे शंतनू अभ्यंकर यांचं बायकात पुरुष लांबोडा. ललित लेखक, मार्मिक विज्ञान लेखक, रसाळ भाषांतरकार, खुसखुशीत ब्लॉगर, अभ्यासू वक्ता अशी ज्यांची कीर्ती होती असे कैलासवासी डॉक्टर शंतनू अभ्यंकर यांचं पुस्तक बायकात पुरुष लांबोडा. या माणसानं आधी होमिओपॅथीचं शिक्षण घेतलं. काही काळ होमिओपॅथीचं प्राध्यापक म्हणूनही काम केलं. परंतु होमिओपॅथीच्या काही तत्वांबद्दल वैचारिक दृष्ट्या स्वतःशी मतभेद झाल्यानंतर हे क्षेत्र सोडलं. पुन्हा नव्यानं 12वीचा अभ्यास केला आणि स्पर्धा परीक्षा देत पहिल्यांदा MBBS आणि नंतर प्रसूतीशास्त्रामध्ये MD ही पदवी घेऊन जाणीवपूर्वक ग्रामीण भागामध्ये संपूर्ण आयुष्य वैद्यकीय सेवा देताना अनेकदा स्त्री प्रसूती तज्ज्ञ असल्यामुळे बायकांशी संबंध जास्त आला. यातनं बायकात पुरुष लांबोडा या पुस्तकाचं लेखन. या पुस्तकातले लेख तर वाचनीय आहेतच, पण या पुस्तकाला सुप्रसिद्ध डॉक्टर आणि अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे यांनी लिहिलेली प्रस्तावना ही खरोखरच मुळात वाचण्याजोगी आहे. आणि तसंच डॉक्टर शंतनू अभ्यंकर यांनी या पुस्तकाचं लिहिलेलं मनोगत ही खरं सांगायचं म्हणजे ही या पुस्तकाची सगळ्यात सुंदर ओळख आहे. आणि त्यामुळे त्या मनोगतातल्या काही भागांचं अभिवाचन करत शंतनू अभ्यंकर लिखित बायकात पुरुष लांबोडा या पुस्तकावरला माझा व्हिडिओ मी पूर्ण करतो. आपल्या मनोगतामध्ये डॉक्टर शंतनू अभ्यंकर असं म्हणतात की विज्ञान शिकणं हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय. खरं तर पहिल्या प्रयत्नात मी वाट चुकलो. आधी होमिओपॅथी, मग भ्रमनिरास, मग होमिओपॅथीचा त्याग आणि मग राष्ट्रीय स्तरावरली प्रवेश परीक्षा आणि मग MBBS आणि त्यानंतर MD असा माझा दीर्घ प्रवास झाला. त्याबद्दल मी या पुस्तकात लिहिलं आहेच. यातला माझा प्रवास हा लेख आणि त्यातल्या होमिओपॅथीवरच्या टीकेमुळे गाजला. त्यावेळी त्यावर चर्चाही बरीच झाली. मी माझ्या या लेखावरच्या प्रतिकूल प्रतिक्रियाही भरपूर आल्या आणि ती सारी चर्चा आणि त्याला माझं उत्तर इथे मी आहे त्या स्वरूपामध्ये दिलंय. अगदी प्रतिकूल प्रतिक्रिया सुद्धा जैसे थे स्वरूपात या पुस्तकामध्ये डॉक्टर शंतनू अभ्यंकर यांनी छापली आहेत. मला स्वतःला असं वाटतं की स्वतःच्याच पुस्तकामध्ये स्वतःच्याच लेखनावरती आलेले प्रतिकूल अभिप्राय इतक्या प्रांजळपणाने मांडणं हेच या पुस्तकाचं अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आहे. हा सगळा प्रवास आणि पुढे स्त्री आरोग्य तज्ज्ञ म्हणून पदव्युत्तर शिक्षण आणि 25 वर्ष प्रॅक्टिस याचा पट मी या पुस्तकात मांडतोय. वैद्यकीय विषयावर लोकांना आवडेल असं मला काही लिहिता येतं हा शोध मला बराच उशिरा लागला आणि तोही मुख्यत्वे सोशल मीडियामुळे लागला. बाकी समाज माध्यमांचे तोटे आपण जाणून आहोत, पण मला मात्र या समाज माध्यमांचा फायदाच झाला. विस्तृत वाचक वर्ग आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे तात्काळ प्रतिक्रिया हे त्याचे 2 मुख्य फायदे आहेत असं मला जाणवतं. मला सोशल मीडियाचा आणि सोशल मीडियाला माझा शोध लागला आणि हे माझं प्रेम प्रकरण सुरू झालं. मी नियमितपणे लिहायला लागलो
आणि येणाऱ्या प्रतिक्रियांमध्ये न्हायलाही लागलो. याआधी माझी स्त्री आरोग्य विषयक, पाळीमिळी गुपचिळी आणि आरोग्यवती भव अशी 2 पुस्तकं विश्वकर्मानं प्रकाशित केली. त्यांनाही उत्तम प्रतिसाद मिळाला. शंतनू अभ्यंकर यांच्या बायकात पुरुष लांबोडा या 2022 साली प्रकाशित झालेल्या पुस्तकाचे प्रकाशकही विश्वकर्मा पब्लिकेशन हेच आहेत. लिहिण्याची दिशा स्पष्ट होती आणि आरोग्य हा काही फक्त डॉक्टरांनी राखण्याचा किंवा दुरुस्त करण्याचा विषय नाही. आपण स्वतः आपली अनुवंशिक जडणघडण, वातावरण अशा अनेक गोष्टींनी आरोग्य घडत असतं किंवा बिघडतही असतं. आरोग्य ही जितकी वैयक्तिक बाब आहे तितकीच ती सामाजिक, आर्थिक आणि काही वेळेला राजकीय सुद्धा बाब आहे. आरोग्य हीच संपत्ती हे जितकं खरं, तितकंच संपत्ती म्हणजे सुबत्ता हेच आरोग्य हेही खरं. हे लक्षात घेऊनच या पुस्तकातले लेख लिहिले आहेत. यात आरोग्याचे हे ताणेबाणे उलगडून दाखवण्याचा मी प्रयत्न केलाय. एकूणच या पुस्तकात वैद्यकीय पुस्तकांबद्दल, डॉक्टरांच्या भाषेबद्दल, हॉस्टेलमधल्या दिवसांबद्दल, माझ्या मराठीच्या प्रयोगांबद्दल, स्त्री आरोग्य विषयात MD केल्याबद्दल, वैद्यकीच्या प्राथमिक तत्वांबद्दल असं मी बरंच काही लिहिलंय. आधुनिक वैद्यकी विरुद्ध सातत्यानं आणि हेतुतः गैरसमज पसरवले जातात त्याबद्दलही या पुस्तकात मी लिहिलंय. कोविडची साथ आली आणि निरुपायांबरोबर रामबाण उपायांचेही बाण सुटले. त्यामुळे एकूणच नवी औषधं, नवे उपचार, त्यातला तथ्यांश याकडे सारासार दृष्टीनं कसं बघायचं याबद्दलचं काही लिखाण मी केलं. तेही बायकात पुरुष लांबोडा या पुस्तकामध्ये अंतर्भूत आहे. मी जे काही लिहिलंय ते सगळं त्याच पद्धतीनं का लिहिलं हे स्पष्ट करणारं डार्विन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याबद्दल काही विचार प्रवर्तक लेखही या पुस्तकात मी आवर्जून अंतर्भूत केले आहेत. या लेखांमुळे या पुस्तकाला एक संदर्भ चौकट लाभेल असं मला वाटतं. या साऱ्या चर्चेतनं सामान्यांचा आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन अधिक निर्मळ होईल अशी मला आशा आहे. या उद्देशानं या लेखकानं हे पुस्तक लिहिलंय. एक वाचक म्हणून डॉक्टर शंतनू अभ्यंकर यांचं बायकात पुरुष लांबोडा हे पुस्तक वाचताना आपण ही मनोभूमिका ठेवणार का, हा खरं म्हणजे प्रश्न आहे. खरं सांगायचं तर या मनोभूमिकेतनं वाचक म्हणून आपण हे पुस्तक वाचावं असं शंतनू अभ्यंकरांना वाटत असावं. आणि या मनोगताच्या अभिवाचना बरोबरच बायकात पुरुष लांबोडा या शंतनू अभ्यंकरांच्या पुस्तकाचा हा व्हिडिओ इथेच पूर्ण करतो. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथ सूक्त.